आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलतो त्यावेळेस कुठल्याही कंपनीचा कुठलाही मार्गदर्शक तुमच्याकडे आला असताना तुम्ही त्याला असं म्हणले असते की माझा प्लॉट उचलून द्यायचा, 1,00,000 रुपये बक्षीस, कुणी ह्या पैनीला येस म्हणलं असतं का? नाही मुद्दाम शब्द घाललाय बरं का एक एक्स्ट्रा आज. अवस्था तेवढी होती साहेब की म्हणजे वाटतच नव्हतं कोणाला की केळी येईन म्हणून. कमीत कमी आपलं रोडटाचे जाता येता सुद्धा त्याला जवळजवळ उमेश सरांना बरेच विचारणार आहेत की बाबा प्लॉट कसं काय जुळली. नाही, मी मुद्दाम शब्द का काढला की आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने बरंच काय सगळं भरपूर काय केलं असं थोडक्यात आता नकोच काय ह्या परिस्थितीत होते. पण मी म्हणतो कुठलाही कंपनी माझ्यासारखा जरी एखादा कंपनीवाला काम करणार त्याला तुम्ही असे म्हणले असते साहेब तुमचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचे मी पैसे देतोच, पण तुम्हाला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो, फक्त माझा प्लॉट उचला. कोणच येस म्हणलं नसतं. तर अवस्था तेवढी होती, लवाळा जास्त होता, त्यामुळे कोणच येस म्हणलं नसतं. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, पोस्ट टिसे. ओके. आता ही जी आपली केळी आहे ही जी आपण तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन देण्यापूर्वी एक पूर्वावस्था काढली होती 7 जुलै 2024 ला. त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे आलतो 22 ऑगस्ट 2024 ला दुसरी अवस्था. आज तारीख किती बरं? आज 20 ऑक्टोबर 2024 बरोबर आहे ना? म्हणजे 20/10/2024. तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन 3 महिने 13 दिवस झाले साहेब. 3 महिने 13 दिवस. तर त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्हाला मी विचारलं होतं हा प्लॉट किती महिन्याचा आहे, तर तुम्ही सांगितलं होतं की 5 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. बरोबर. त्यावेळेस म्हणजे व्हिडिओमध्ये उल्लेख आहे जी आहे तीच मी बोलतो. बरोबर. तर आज थोडक्यात हा प्लॉट तुमचा 8 महिने आणि 13 दिवसात झाला. तुम्ही पहिल्या महिन्यानुसार सांगितल्याप्रमाणे हिशेब केला तर मग 5 महिन्याचा तुमचा प्लॉट कसा होता ते पूर्वावस्थेत व्हिडिओ आहे आपल्याकडं, त्याचे फोटो आहे. अगदी तुम्ही तिकडे उभा राहिला, इकडे साळुंग सर उभा राहिले, मी जे फोटो काढले तुमची ही पाईपलाईन जी काही ड्रिपची आहे ती पलीकडचं तुमचं लोकेशन पोल वगैरे. आणि ज्यावेळेस ह्या बांधाच्या पलीकडून व्हिडिओ घेतला त्यावेळेस तर प्लॉट असा होता खालीवर की 5 महिन्याचा नाही 1.5 महिन्याचाच कोणी म्हणेल असा, म्हणजे तुटाळी वगैरे अगदी वय खाल्लेला आणि टेम्परेचर मध्ये घाललेला. मग मला काय म्हणायचं बघा, आपले शेजारी अनिकेत सर तुमचे शेजारी उभा आहे का नाही, तर हा प्लॉट ज्या काही परिस्थितीत होता आणि तुम्ही अगदी गजानन सरांवरती जो काही विश्वास ठेवला तर ह्याला आतापर्यंत वापरा बायोऑर्गॅनिकचे डोस किती गेले बरं? 4 डोस झाले. 4 डोस झाले. 3 महिने 13 दिवसात तुम्ही 4 डोस सोडलेले आहे आणि इथनं पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे. आता आतमध्ये आपण बुंदे मोपले घोगरे सर किती आले? 34, 33 आणि 31. किती इंचाचा बुंद आहे? 34 इंच. 34 इंचाचा बुंद. साहेब बघा बरोबर आहे का? 34 इंच. बरोबर आहे साहेब. त्यांच्याकडे दावा मालक दावा. मालक नाही तर आपण बुंदा बरोबर आहे. 34 इंचचा. मी म्हणतो कमीत कमी सरासरी काढली तर 30 इंचाची येईन का नाही? कमीत कमी 31 सापडले आपल्याला शेवट आहे का नाही? 31 इंचाचा गावलाय कमीत कमी आणि जास्तीत जास्त 34. आणि आता निस्वन सुरू झालेली तर फण्या मोपल्या अकरा गोंडा फणी तिकडे 12 नाही बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 गोंडा बरोबर नाही दिसत नाही काय चुकत नाही. पण तर किती फण्या? 10 11 10 प्लसच 99% 10 प्लसच आहे. हा 11वी गोंडा फणी. हो 11वी गोंडा फणी म्हणजे 10 फण्या धरायसारखे दिसतात. 11वी गोंडा फणी आणि वरच्या फणीत मुपली तर केळं किती भरली? 20 22 20 21. 20 ते 22 सगळ्यात खाली 18 19 18 19 सगळ्यात खालच्या फणीत मोकल्या. पण मी म्हणतो खालत्यात एकदम 15 बी होते काय नाही अडचण. पण वादी कसं काय साहेब? वादी चांगले आहे का नाही? आता आपला मागच्या 1-2-3 दिवसात कॉल झाला साहेब, तुम्ही माझ्यावर जवळपास 10-15 मिनिटं बोलले. हो आता साहेबांनी 4 डोस घेतले, तुम्ही किती डोस घेतले? मी 1.5 झाला म्हणजे एकच म्हणायचं थोडक्यात. 1 हो किंवा 1.5 हो. पण मला काय म्हणायचं तुमचा बी प्लॉट थांबलेला उचललाय. हो उचलला. तुमचं बी ह्यांच्या प्लॉट सारखंच वय खाल्लं. तुमची आपल्याकडे पूर्वावस्थेत शूटिंग रात्रीची, दुसऱ्या अवस्थेला आपण शूटिंग काढली नाही कारण तुम्ही कंटिन्यू केलं नाही. मी स्पष्टच बोलतोय, तुम्ही कबूल आहे त्या गोष्टी. मग मला काय म्हणायचंय आता ह्यांच्यातली तफावत आणि तुमच्यातली तफावत वादीची म्हणलं तर वादीत किंवा 2 फण्यातील अंतर त्यात बरा डिस्टन्स आहे का? हो तुम्ही अगदी मला फोन करून हळहळ व्यक्त केली साहेब. तर माझं
9 फण्या आहेत तिथं उमेश सरांच्या 11 फण्या आहेत. 2 फणीचा हा. फरक आहे. आणि त्यांच्यापेक्षा माझा बुंदा प्लस असून पण बरं का, तुमचा बुंदा प्लस असून पण मोठा आहे हो. तुमच्या केळी. हो. तर मग मला काय म्हणायचं बघा, तुमचा तुम्ही एकच डोस घेतला, तुमच्या केळीचा बुंदा तुम्ही मोठा पण केला, जे काही सोडायचं असेल तुम्हाला मार्केटमधलं सोडून बुंदा झालाय मोठा. हो. पण ह्यांच्यासारखी वादी आहे का लांबडी? नाही, वादी नाही, वादी पण नाही किंवा 2 गाडातील म्हणजे 2 फणीतलं अंतर. फणीतील अंतर पण नाही. म्हणजे आपण म्हणतो 2 फणीतलं अंतर ते पण नाही, वादी पण वादी नाही. पण नाही. मग मला काय म्हणायचं, आज तुम्ही शेजारी आणि तुम्ही एक डोस घेऊन पुढचे डोस घेतले नाही, तुम्ही 3 प्लस केले, तुम्ही ते केले नाहीत, हो. तर दोघातला डिफरन्स जो आहे ती तुम्ही कबूल करताय. हो, आम्ही मान्यपासून करतोय. गोगरे सर, बरोबर आहे. कारण आपण काही म्हणू पण तुम्ही मान्य करणं ही गरजेचं आहे. हा, करतोय. मग मला काय म्हणायचं, 5 महिन्यात साहेब प्लॉट तुमचा वय खाल्ल्याला अगदी बसलेला, अगदी मला वाटतं ह्या का पलीकडच्या एका केळीचं आपण असं पाल्याचं बघितलं होतं, असं गळ्याला काहीतरी लागत त्याच होतं. झाड हा, म्हणजे पूर्वावस्थेत आपण ज्यावेळेस व्हिडिओ घेताना त्याचाच म्हणजे घेतला होता. उंची किती तर अशी काहीतरी अशी खांद्याच्या त्याच्या काहीतरी मापात खाली होती. लेवलला लागू. हा, जे काय असेल ते व्हिडिओ मध्ये आहे. मला काय म्हणायचंय की वापराबाहेर गडीभर साईटला ठेवला असा आपण, आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस कुठल्याही कंपनीचा कुठलाही मार्गदर्शक तुमच्याकडे आला असताना तुम्ही त्याला असं म्हणले असते की माझा प्लॉट उचलून द्यायचा, 1,00,000 रुपये बक्षीस, कोणी ह्या पैनीला येस म्हणलं असतं का? नाही नसतं म्हणून. नसतं. मुद्दाम शब्द अवस्था- घाललाय बरं का एक एक्स्ट्रा आज. अवस्था तेवढी नाही, होती साहेब नसतं. की म्हणजे वाटतच अजून नव्हतं जी- कोणाला की केळी येईन म्हणून. कमीत कमी आपलं रोडटाचे जाता येता सुद्धा त्याला जवळजवळ उमेश सरांना बरेच विचारणार आहेत की बाबा प्लॉट अवस्था लेवल ती कसं काय जुळली. नाही, मी मुद्दाम शब्द का काढला हा, की काढी आम्ही नाही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने बरंच काय सगळं सोडून भरपूर काय केलं. असं थोडक्यात आता नकोच काय ह्या परिस्थितीमध्ये. हा, बरोबर. पण मी म्हणतो कुठलाही कंपनी माझ्यासारखा जरी एखादा कंपनीवाला काम करणार त्याला तुम्ही असे म्हणले असते, साहेब तुमचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचे मी पैसे देतोच, पण तुम्हाला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो, फक्त माझा प्लॉट उचला. कोणच येस म्हणलं नसतं. कारण- तर अवस्था तेवढी होती, लवाळा जास्त होता, हाय का? त्यामुळे कोणच येस म्हणलं नसतं. पण मला काय म्हणायचंय, वापरा बायोऑर्गॅनिकच्या कुणीच नादी लागू नका पैनीच्या बाबतीत तरी. बरोबर आहे. कारण वापरा बायोऑर्गॅनिकवर पैन जर तेवढा लावली, अनुभव आलेला आहे. आम्हाला एका पण डोसला म्हणजे अनुभव आलाय. तुम्ही सांगण्यापेक्षा आम्हाला पण अनुभव आलेला आहे तेवढा. सगळ्यात महत्वाचं, अमेरिकेत एक अमेरिकन इम्पाला म्हणून एक काळविटाचा प्रकार हा. आहे. अमेरिकन इम्पाला, हा. त्याची जागेवरती उडी मारायची क्षमता जी आहे ती 3 मीटर आहे, आणि लांब उडी मारायची क्षमता ही 9 मीटर आहे. हा. लांब उडी मारायची लांब. क्षमता काळविटाचा प्रकार आहे ते. पण त्याला बंदिस्त जर केलं, म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये जर ठेवलं आणि त्याची उंची फक्त 2 मीटर असली कंपाऊंडची उंची, तर ती बाहेर जाऊ शकत नाही. कशामुळं? तर त्याचा कंपाऊंडच्या बाहेरचं जे विजन आहे ते त्याला क्लिअर दिसत नाही, म्हणून क्षमता असून सुद्धा त्याला बाहेर दिसत नाही. उमेश माने साहेब 5 महिने वाटतं ते सगळं कष्ट करून खर्च करून दमले होते, थकले होते, बरोबर आहे. पण वापरा बायो ऑर्गॅनिकचा त्यांनी एकच डोस सोडला, एकच सोडला पाहिला, आणि सोडल्यानंतर तुम्हाला वापरा बायो ऑर्गॅनिक वरती विश्वास पण बसला. कशामुळं रिझल्ट भेटला ना तेवढं साहेब मला. बरोबर आहे. मला रिझल्ट भेटला म्हणजे म्हणून तुम्हाला मी एक डोस सोडला. ठाम विश्वास आला की वापरा बायो ऑर्गॅनिक सोडल्यानंतर माझी 100% बाग सक्सेस होऊ Perfect शकते, होईल. येऊ शकते. नाही, ही बाग मी काय म्हणतो, समजा आता हे बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने आमचं जरी नसतं सोडलं तरी तुम्ही शेवटपर्यंत आबादणारच होते, बरोबर. मग कुठलाही शेतकरी अगदी म्हणजे काही जरी परिस्थिती कशी जरी आली तरी जे त्या पद्धतीने जी शेती करण्याचा प्रयत्न करतोय. पण मला काय म्हणायचंय, जर थोडक्यात वापरा बाहेरून या साईडला ठेवलं तर जर आता मी म्हणतो अजून 1 महिने समजा निसवून झाली असते, आता सुरू झाली तर 1 महिना अजून लेट झाली असते. मग जर घड पडला असता तर गाड्याला 2 फणीच्या मध्ये अंतर किंवा वादा लांबडा कमी किंवा पडला वरचं केळ जे आता 20-22 आहे किंवा खालच्या 18-15 आहे, तर फणे कमी पडले असते. साधारण 7-8 खाण्या पडल्या 7-8. असत्या. अंतर पण एवढं पडलं नसतं. कारण की मी आजपर्यंत बरेच प्लॉट, तुम्हाला मागाशी पण म्हणलो मी, बरेच प्लॉट फिरून आलोय. हम्म. आणि गेल्या 10 दिवसात म्हणजे 5-6 दिवसाखाली आपला कॉल पण झाला. बरेच प्लॉट फिरून आलो मी. त्याची माझ्या मागची लागण असून माझ्या आधीचे येण झाले ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले असेल ऑर्गॅनिक सोडून, पण माझ्या मागचे हा एकमेव असा आहे की माझ्या लेवलने आज यांचं आलं. तुमच्या मागचा किती महिन्याचा प्लॉट आहे? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा. तरी पण तुम्ही एक डोस सोडलाय तुमच्या केळीला हो, पाहिला तरीही माझा 1 डोस झालेला आहे आपला. पहिल्यांदा ह्यांच्या संघ. तरी बी तुमच्या प्लॉटला ह्या प्लॉटने गाठले. मग मला काय म्हणायचं बघा बरं का, हे आपले महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी केळी क्षेत्रातले आपले व्हिडिओ पाहतात, आणि आपण पण हे व्हिडिओ का काढतोय की आपल्याकडे पहिली अवस्था आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती दुसरी अवस्था आहे, आज 3री काढतोय आपण. आणि जमलं तर आपण
अगदी आपल्याला हार्वेस्टिंगचं पण घ्यायची. त्याचं कारण असं की आज त्या युट्यूबला असेल, फेसबुकला असेल, बरंच काय काय बघायला भेटतं. नाही भेटत नाही असं काहीच नाही राहिलं. आता थोडक्यात टीव्हीच आपल्या हातात आहे. पहिलं घरात असायचा आणि ती काम करून आल्यानंतरच घरची म्हणायची आता बघ, म्हणजे काम केले आता बघ, एखादी माटकी लागली त्यावेळेस आलिपलायला वगैरे लागायच्या, रामायण वगैरे असायचं. अगदी 2-2.5 तास आपण ते टाइमपास करायचो. पण आता हातात टाइमपास असा झालाय की चांगलं काय बघा आणि बाकीचं काय बघितल्याशिवाय राहील असा कार्यक्रम चाललाय. मी म्हणतो चलू द्या, त्याचा काही विषय नाही. पण शेती क्षेत्राची जी काय एक प्रेरणा भेटावी असं आपल्याला जर बघायचं म्हणलं आणि आपण त्याला कितीही सर्च केलं, केळी असू द्या, कारली, दोडका, तांबाट, ऊस, वांगी, असे काय असू द्या, तर फर्स्ट टू एंड तुम्ही काहीतरी सोललंय आणि एक वेगळं गणलंय असं तुम्हाला कदाचितच पाहायला भेटेल मी म्हणतो. कारण आपण लोकेशन हलवता व्हिडिओ काढतोय. त्याचं कारण असं की जे शेतकरी कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन, त्या पिकाला पाहिजे ते सगळं टाकून, त्यांच्या अनुभवाने सगळं ते सोडून पीक ज्यावेळेस वय खाते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला असं वाटतंय की आता मी काय करू. कारण खूप शेतकरी असे प्रगती पथावर आहेत आजची परिस्थितीला की ते काय करीत आता इतरांना मार्गदर्शन करीत आहेत बरं का. आणि अशा शेतकऱ्यांवर सुद्धा आज ती वेळ आहे कोणती की स्वतःच प्लॉट उचला ना. आता मी काय सांगू दुसऱ्याला, स्वतःच्या मनाला तो प्रश्न नाही. म्हणजे स्वतःचा अनुभव आलाय. वय खालेला प्लॉट ही मी बऱ्याच कंपन्या बघितल्या, बरेच प्रोडक्ट बघितले, पण वय खालेला प्लॉट उचलणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे का. म्हणजे सहसा मी माझ्या अनुभवानंतर सांगतो. थोडक्यात कोमात गेलेला माणूस, कोमात गेलेला म्हणजे बाहेर येणं कठीण आणि कोमातनं बाहेर स्मरणशक्ती सकट येणं असा प्रकार म्हणजे वापराबाईवर शेतकऱ्यासाठी. बरोबर आहे. कोमात गेलेला माणूस जरी परत रिटर्न आला तरी बरेच नातेवाईकांना तो ओळखत नाही. असं म्हणाय आपण कोमात गेलेलोच बाहेर काढलंय. परिस्थिती म्हणजे मी आपली परिस्थिती तर काही कोमात गेलेलं बाहेरच नाही तर 30 पहिला नंबर आलाय त्याचा. म्हणजे कोमात गेलेला जी इतरांना ओळखू शकत नाही, आज रोजी येऊन सगळी पहिल्यासारखी ओळख करतोय. गेलाच नव्हता कोमात, गेलाच नव्हता ही प्रकार आहे. कारण विषय असा आहे की आपल्या हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी एक विनंती आहे. ही जी आम्ही व्हिडिओ काढतोय त्या व्हिडिओला तुम्ही 100% तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील, फेसबुकला असतील, व्हॉट्सअपला असतील किंवा तुमचे टेलिग्रामला असतील, इन्स्टाला असतील, हे व्हिडिओ थोडेसे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात शेअर करा. त्याचं कारण असं की आपले मित्रमंडळी नातेवाईक जे काही शेती करतात ते कधीही आपल्याला तारांबळीत असणारे जे आहेत ते कधीही आले तर तुम्हाला म्हणणार आहेत 5,000 द्या, 2,000 द्या, 10,000 द्या. का हो काय का ती शेती करताना थोडीशी अडचण आली आणि ती अमुक माझा प्लॉट खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलाय आणि पैसे बी सगळे संपले. आता तुमच्याकडून 10,000ची, 20,000ची, 50,000ची मदत जर झाली तर खूप तरी काहीतरी त्या प्लॉटचं होईल बाबा, अशी प्रत्येकाला आशा आहे. आणि त्यानुसार प्रत्येक जण एकामेकाकडे सारखी मागणी करीतोय पैशाची. का मागणी करतोय? तो उत्पादन अपेक्षित निघाला म्हणून मागणी चालू आहे अजून. आणि ही मागणी जर तुम्हाला वाटत असेल की आपली बंद व्हावी, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकरी मित्रांची, नातेवाईकांची मागणी बंद व्हावी आणि त्यांनी मला द्यावं, तर त्याच्या आधी तुम्ही हे व्हिडिओ त्यांना दावा. तर तुम्हाला सगळे शेतकरी आमचे जे काय आहेत ते तुम्हाला असं म्हणतील, तुम्ही सिटीत राहू द्या, शहरात राहू द्या, खूप मोठ्या एकदम त्याला काय म्हणतात फ्लॅटमध्ये राहू द्या, पण तुम्ही ज्यावेळेस आमच्या खेड्यांकडे येताल, आमच्या शेतकऱ्यांकडे येताल आणि तुम्ही सहजासहजी म्हणताल मला ती थोडीशी जागा घ्यायची होती, 2 गुंठ 5 गुंठ किंवा फ्लॉट बांधायचा होता किंवा मला एखादी खुली बांधायची होती, एक 10-5 रुपयाची मदत होईल का? त्यावेळेस आपला शेतकरी म्हणणार आहे 10 लाख अकाउंटला पडून आहे, 4-5 देतो घेऊन जा. आणि याजाने नको, असंच घेऊन जा. तुमच्याकडून आम्हाला याजाने पण आमच्याकडून आम्ही असंच देऊ, जाताना अजून बरोबरून देऊ पिशव्या पण कधी शेतकरी बॅलन्स मध्ये तो समाधानी झाला तर. पण तो कधी समाधानी होईल? ज्यावेळेस वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ आपले शेतकरी पाहता ज्यावेळेस शेअर करतील. तुम्ही सबस्क्राईब करू नका आणि बेल आयकॉन बी दाबू नका. आम्हाला त्या चॅनलवर पैसेच कमवायचे नाहीत, पण आम्हाला शेतकरी मोठा करायचा. कुणाला मोठं करायचंय? शेतकरी. आणि आज होईल का नाही ह्याची प्रचिती पाठीमागे. आपण असंच बिनबुडाचं बोलत नाही वगैरे. बरोबर आहे. कारण मला काय म्हणायचंय, बरेच वेळा माणूस म्हणतं याला काय करावं, लईच आजारी, एखादा चांगला दवाखाना पाहिजे, 100% वाचन. आणि जवळपास दवाखाना नसतो, जो असतो लांब तिथपर्यंत आपल्या माणसांची पोहोचण्याची परिस्थिती नसती. आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांना पण त्या ठिकाणी नाही
पोचू शकलो त्यामुळे आपण आपल्या जवळची माणसं गमून बसलो. मग मला काय म्हणायचं, शेतकरी पण खूप वेळा असा एक प्रयत्न करतो की काय काय दुकानात आणून टाक, कुठं काय भेटन ती आणून टाक. माझ्यासारखी बी जी काही फिरणारी मार्केटमध्ये त्यांच्याकडून बी जी काय कुणी सांगेन ती स्वीकार सोड. ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही आणि हे व्हिडिओ पाहतात त्यावेळेस तरी मी म्हणतो एक वेळा तरी वापरा बायोरेनिककडं. तुम्ही एक डोस घ्या, 2, 3, 4, 5 काहीच घेऊ नका, कंटिन्यू बी करू नका. एक डोस घेतला तरी तुम्हाला सांगेल. म्हणजे कसं दुसरीकडे जे आपण इतर खर्च करतो त्यापेक्षा एकदा वापरा ऑर्गॅनिकचं माणसांनी महत्व बघायलाच पाहिजे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस प्लॉट डिप्रेशन मध्ये येतो, काय का बरोबर असं एकदा अनुभव घ्यायलाच पाहिजे माणसं. तुम्ही म्हणता ती प्लॉट जर डिप्रेशन मध्ये आला तर उलटा खर्च वाढतो. हो. आणि वाढतच आहे की मग आणि आपला खर्च वाढलाच होता ना. तो खर्च तर कोणालाच सांगायसारखा नसतो. मला काय म्हणायचं साहेब, आम्ही येणे अगोदर तुम्ही कुठं कमी पडले होते? कुठंच नाही. तुम्ही कष्टाला नव्हता, खर्चाला कमी नव्हता, कुठंच नाही. वेळ बी गेलता. प्लॉट अपेक्षित तुम्हाला तुमच्या रानात वाटत होतं. नाही. मला सुद्धा तुमच्याकडे आलतो ना, तुमची म्हणजे ही प्लॉट उचलणार आहे हे आम्हा दोघांना माहिती होतं. पण आम्हाला इतकं वाईट वाटलं तुमचा तो प्लॉट बघून की वाटलं की आम्ही तुमच्याकडे अजून 2 महिने अगोदर का पोचलो नाही. आम्हाला आतून वाटायचं की आम्ही अजून तुमच्याकडे 2 महिने अगोदर का पोचलो नाही. पण आम्हाला बी काय आता पाठ सपन नाही पडणार की कुठं कुठला शेतकरी अडचण येते. पण मी म्हणतो 100% ही युट्यूब बघणाऱ्यांना एक माझी कळकळीची विनंती की तुम्ही जे वेळेस आमचे व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे पाहताना मी फक्त शेअरच करा म्हणतोय. का शेअर करा? तुम्हाला कुणी काही म्हणेन स्टेटसला बी ठेवा व्हिडिओ, काय फरक पडत नाही. बरोबर. आपण नाही ते स्टेटसला ठेवतोय, आयसा वायंगान वायसा वायंगान, त्या बोलण्यावर काय नाही होत. हे जे खरं चाललंय ना ते स्टेटसला ठेवा, आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू शकतो. तुम्ही हा प्लॉट अशा अवस्थेत एकदम सुअवस्थेत आलाय. आता बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता. नाही म्हणणार साहेब. म्हणत पण नाही, तुमच्या बाबतीत जाऊ द्या, म्हणत पण नाही. तुमच्या बाबतीत एक मन लागू होईल बरं का गुगरे सर. आता म्हणतो एखाद्याने ज्याला पवा येत नाही त्यांनी पोरात उडी टाकावं, बघा बरं का. आणि ज्याला पवा येतोय त्यांनी त्याला सहजच बाहेर काढावं. ज्याला पवा येतोय त्यांनी उडी टाकून त्याला सहज बाहेर काढावं. असं वापरा बायोरेनिकने तुम्हाला पवा येत नाही पण वापरा बायोरेनिकने तुम्हाला असं बाहेर काढलंय की तुम्हाला वाटलंच नाही की आता मला एकतर डबक्यात पवा आहे ना आणि माझी उडी तर पल्ली पोरात. बरोबर. आणि तुम्हाला बाहेर काढलंय कोणी? ज्याला पवा येतं त्यांनी. म्हणजे थोडक्यात आम्ही निमित्त आहे. वापरा बायोरेनिक मध्ये ती पावर आहे की ती कोणालाच वाहून देणार नाही. बरोबर. शेतकरी कुठला असो पीक कुठला असो, माझं वैयक्तिक मत आहे, मी कोणाबद्दलच काय बोलत नाही. फक्त विश्वास ठेवा लागेल आणि विश्वास ठेवून तुम्हाला वेळ द्यावा लागेल. कारण विश्वास ठेवून जर वेळ दिला तर ही तुमच्या बरोबर बोलतंय आज बी आणि उद्या बी जो विश्वास ठेवणारे शेतकरी त्यांना पण बोलणार आहे. तर तुम्ही आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक घेतलेला रिझल्ट, आलेला अनुभव, आपल्या समोर प्लॉट आहे, भोगताना भविष्य असा रिझल्ट दिसतोय. तर एक आपुलकीचा सल्ला आणि संदेश काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं. का वापरावं? रिझल्ट आहे म्हणून वापरावं. रिझल्ट आहे म्हणून वापरावं. आणि आपला जो वेळ चाललाय, आपले जे आपण वेळ पण वाचन आपला, वेळ वाचवायचा असेल आणि आपलं कष्ट आणि आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल, दोन्ही पण गोष्टी वाचत्या. हा, तर 100% वापरा बायोरेनिककडे वळणं गरजेचं आहे. आणि मी म्हणतो बरोबर सक्तीचं आहे असं बी म्हणा. कारण आपण जसं म्हणतो की 8-15 दिवसाला 3 वेळा 4 वेळा पाणी दिलंच पाहिजे, तसं आपल्याला महिन्यातून एकदा वापरा बायोरेनिक जर वापरलं तर इतर प्लॉट डिप्रेशन मध्ये जाऊन जे टेन्शन मध्ये यायचंय तर इथं टेन्शन मध्ये यायचीच गरज नाही. अशा अवस्थेला हा प्लॉट जातोय. त्याची परिस्थिती कुठं भेटती? प्लॉट वरती. म्हणजे आपण अशाच गप्पा ठोकर नाही, प्लॉट वरती लोकेशनला उभा आहे आपण, बरोबर आहे. तर तुम्ही जी काही माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंके सरांकडून, तुमचे शेजारी उभा राहिले ते आपले रामेश्वर गोगरे सर कुर्तीचे, नमस्कार. आणि तुमचे शेजारी जी घडली ती स्टोरी सांगण्यासाठी आले ते आपले अनिकेत माने सर. तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, पोस्ट पिसरे, तालुका रिमा, जिल्हा सोलापूर. विराज शेलगाव म्हणतो ना? विराज शेलगाव म्हणजे पांडे शेजारचं. पांड्या शेजारी. आता ही जी आपली केळी आहे ही टोटल झाडं किती? ही आणि खाली बी थोडं कॅमेरा फिरून घ्या. दोन्ही प्लॉट 2400 रुपये. 2400 रुपये. थोडक्यात 2 एकर आहे म्हणा का हरकत? बरोबर. म्हणजे ते लागण करताना आपण 6-5 किती 6-5 लागण आहे. आणि 2400 रुपये क्षेत्र किती येते आपलं? 2 एकर. 2 एकराला कमी आहे, 1.5 एकराच्या थोडस जास्त आहे. बरं, असं अडचण नाही. तर आता सगळ्यात महत्वाचं, त्या प्लॉट कडे 2 एकर जर बघितलं तर एक खालचा प्लॉट लावाळ्याने प्रस्थित तुम्ही
लवाळ्याला ताप आहेच त्याला. बरोबर आहे ना? आहे. आणि हा पण प्लॉट जे आता आपण उभं राहिलोय दुसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे. हा. तर हे जे उंच बघितले तर आज इथे त्याला थोडक्यात. पण आता प्लॉटचं लागणीपासून आतापर्यंत म्हणलं त्याचं वय किती 5 महिने. आणि आज तारीख किती? आज तारीख 7 तारीख आहे आज. 7 7/7 7/7/2024. 24. बघा बरं का, आता आपल्याला काय करायचंय, तुम्ही आतापर्यंत तुमच्या एक अनुभवानी वगैरे किंवा मित्रमंडळी नातेवाईक जे काही सांगत असतील तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ह्या केळीला चांगला आणण्याचा प्रयत्न केलाच आहे. केलं ते. कष्ट बी केलंय, खर्च बी केलाय. फक्त तुमच्या मनामध्ये एक दुगदुगी राहिली अजून पण, की मी केलेला खर्च आणि मी केलेलं कष्ट आज माझ्या ह्या पिकामध्ये रांकी म्हणजे अंगी लागल्यासारखं नाही पिकाच्या. म्हणजे तुम्ही केलंय ते सगळं, खर्च केलाय, कष्ट केलाय, पण पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजेत उचलण्यासाठी ते तुमच्याकडून त्याला भेटलेले नाहीत. हे पीक सांगते, मी नाही सांगत, बरोबर. कारण वय खाल्लंय त्यांनी. वय खाल्लंय. बरोबर आहे का नाही? खाल्लंय. तर आता बघा, मला काय म्हणायचंय, आपण जे काय करतोय हे ज्या वेळेस त्याला मान्य होते त्यावेळेस ती वय खात नाही. बरं का, नाही खात. म्हणजे तुमचं आता कष्ट चुकलं नाही तुमचं म्हणणं आतापर्यंत. पण मारा बरोबर आहे. हम्म. पण आता हे उन्हाळ्यामुळे रोप ही झाली नाही तू. मला काय म्हणायचंय, तुम्ही उन्हाळ्यात, तुम्हीच नाही प्रत्येक शेतकरी आज उन्हाळ्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीने आबाडलाय. आबाडला नाही असं कुणीच नाही. बदल्या सगळी पण मला काय म्हणायचं, तुम्हाला एक जाणीव झाली का नाही, झाली. उन्हाळ्याच्या टेम्परेचरनी ह्यानी सगळं तुम्ही केलेलं कष्ट खर्च ह्यानी वय खाल्ले. वय खाल्लं. पण आता खाल्लेलं वय म्हणजे माणूस काय म्हणतो, गेलेला वेळ परत आणू शकतो का? नाही. पण पुढचा वेळ तरी वाचू शकतो ना आपण. वाचू शकतो. बरोबर आहे नाही? कारण गेलेल्या दिवसाची लई चर्चा करण्यापासून त्यात पुढचे दिवस कसे चांगले का आपल्याला घालवता येतील ह्याच्यावर 100% विचार करून आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. चालेल. आणि तुम्ही तो निर्णय आपल्या गजानन साळुंके सर करमाळचे ह्यांच्या माध्यमातून वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुमच्या आय शेड्यूलमध्ये वापरून आपल्याला हा प्लॉट डेव्हलप करायचा आहे. करू. आता आपल्याला डेव्हलप करायचं आहे, पण तुमची वैयक्तिक काय अपेक्षा आहे की आत्ताच्या कंडिशनला काय प्रॉब्लेम आहे, काय घडलं पाहिजे की जेणेकरून आता तुमचा ह्यांच्या विश्वास बसेल. कंडिशनला प्रॉब्लेम म्हणजे आता फक्त आपलं एकच म्हणणं आहे की हाय ही रोप आहेत का ही जी बारीक आहेत ही दोन्ही बी गड बी चांगला पडला पाहिजे आणि रोपं बी वाढली पाहिजेत. एवढंच म्हणणं आहे, बाकीचं म्हणणं काहीच नाही. आता ही कधी रोपं कधी दिसतात, अशी रोपं दिसावं एवढंच म्हणणं आहे. बाकीचं म्हणजे काही ही जसं थोडक्यात आता किळी असली वाटते, इकडे बघितलं ती किळीचा म्हणजे त्या अवतारात लय बेकार दिसतंय. मचाळले येऊन झाले थोडक्यात, म्हणजे खालीवर झाले. त्याच्यामुळं बाग आपल्याला असले वाटणार एकदम असे तेच तुटाळी. विषय. आता आम्ही ह्याच्या आधी पण इथं 2 एकर होती तेव्हा ते ट्रॅक्टर बघा तिथं 2 एकर होती बागा, पण असं कधीच झालं नाही बागाला. त्यावेळेस खूप त्रास झालेला. हा. टेम्परेचर, वातावरण, मग ते पावसाचं पाणी. तिथं पण 2 एकर होते, आताच मोडली तिथली बघा आम्ही सुरू. असू दे ना, आपल्याला काय करायचं ऐका ना साहेब, मी काय म्हणतो, गेलेला जो वेळ आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे भरून तर पुढच्या दिवसात. मग आता तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवणार आहे गजानन साळुंके सरांवर, ते आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्या झाडाच्या स्वरूपातून आपल्याला कॅमेऱ्यात आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा आहे की बाबा मी माझ्या शेड्यूलमध्ये एक एक्स्ट्रा शेड्यूल घेतल्यामुळं झालेला फायदा हे आपल्याला येणाऱ्या दिवसात बघायचा आहे. कारण तुम्ही आता तुमच्या पद्धतीने ह्याला काय आबाडला नाही, खतं टाकली नाहीत, असं काय राहिलेलं नाही. सगळ्या पण- गोष्टी केल्यात आम्ही. पण प्लॉटने खाल्लंय वय वय ते आपल्याला बाहेर काढायचे आणि ते येणाऱ्या दिवसात निघते का नाही ही व्हिडिओच्या स्वरूपातूनच आपल्याला शेतकरी मित्रांना लावून द्यायचे. चालेल. आजच्या कंडिशनला ह्याची उंची किती खांद्याला, येणाऱ्या दिवसात किती दिवसात ह्याच्यात जो बदल होईल, आम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे येऊ त्यावेळेस आपण तो बदल दावून देऊ. आता खालचा प्लॉट पण व्हिडिओमध्ये घ्या, खालचा प्लॉट खूप खराब झालेला आहे आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात तो पण प्लॉट एकदम उचललेला असणार आहे. तो आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावून देऊ. दाखवू. आहे आणि हा तर प्लॉट उचलणारच आहे, ह्याचा काही विषय नाही. पण ह्याच्यापासून खालची जी खूप खराब कंडिशन आहे, खालचे जे फक्त खालच्या प्लॉटचं थोडं हे आपल्याला ती बी हलवायचं आणि ही बी हलवायचं. आता तुम्हाला आज आम्ही शेड्यूल लिहून देऊ, त्याप्रमाणे तुम्ही वापरा. 1-1.5 महिन्यात ह्याच प्लॉटला इथंच येऊन आपण एक व्हिडिओ काढू आणि तुम्हाला जे काही बदल झाले ते झालेले बदल व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हा छोटासा प्रयत्न का करतोय, तुमच्या अवस्थेत खूप शेतकरी सर, आहेत ना. खर्च आणि कष्ट करायला कोणीच कमी नाही सर, फक्त दिशेहीन काम दशा करते आणि बिनबोडाचं कालांडते. त्यासाठी आपल्याला ही कॅमेराचा सहारा घ्यायचा आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न करायचा आहे. झाडाच्या स्वरूपातून होणारे बदल तुमच्या तोंडून आपल्याला ते सगळं सांगायचे आणि आपल्याला ती एक संदेश पोचवायचा. त्याचं कारण असं की आपण जर हे आज काढलं नाही, उजली चांगलं येईल. आज नाही काढलं तर उद्याच आपण आपल्या शेतकरी काय म्हणणार, ही धंदा झाले सर. एक शब्द एका वाक्यात उत्तर, ही धंदा झालाय. झाड चांगलं बघायचं आणि उभं राहायचं
आणि येड्यात काढायचं. आज आपण लोकेशनला काय घेतलंय, तुमच्या मधला बांध, छोटं पहिली रांग, दुसरी रांग, दुसरं झाड, हे पहिलं झाड गेले. तिथलं झाड घे. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे साहेब, धन्यवाद.